दादा पारवे जिथे कुठे असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी गौतमा सवंदिते कबीर ज्योतिबान भीमा सवंदितो मी कना सवंदितो भी सर्वप्रथम माझे आजोबा कालकथित काशीनाथजी बागडे यांच्या चरणी नतमस्तक होऊन चार ओळीने कार्यक्रमाची सुरुवात करतो आहे. तत्पूर्वी जगाला शांती करुणा मैत्रीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध हिंदिनांना ज्ञानामृत पाजणारे आणि यशाच्या उंच शिखरावर नेऊन पोहोचवणारे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत कबीर, संत तुकोबाराय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आपल्या पहाडी आवाजातून आणि खंजेरीच्या बोलातून समाज प्रबोधन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्या काळी कोणत्याही प्रसाराचं माध्यम नसताना ज्यांनी गावगाव जाऊन गावगाव स्वच्छ केलं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातील अंधश्रद्धेची घाण बाहेर काढली, ते वैराग्य मूर्ती गाडगे बाबा. महिला शिक्षणाचे उद्गाते महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आदिवासी क्रांतीचा उलगुलान शहीद क्रांतीवीर बिरसा मुंडा, मानवतेच्या कल्याणासाठी ज्या ज्या संत महापुरुषांनी झगडा केला त्या तमाम बहुजनवादी महापुरुषांना अभिवादन करून आणि या तमाम बहुजनवादी महापुरुषांना जन्म देणाऱ्या सोबत राहणाऱ्या महामाया गौतमी माता, प्रजापती माता, सावित्री माता, जिजाऊ माता, भीमाई माता, रमाई यांना सुद्धा पंचांग प्रणाम करून कार्यक्रमाची सुरुवात करतोय. आणि आज माता रमाईच्या जयंती निमित्त तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देऊन हे वंदन गीत मी माता रमाईसाठी आज गातोय. ऐका एकदम नवीन लेटेस्ट, कालच हे लिहिलं आणि हे लिहिलं दुसऱ्या कंपोजवर, पण मी आज येता येता एक वेगळी त्याला चाल लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऐका आंधियों से ना बुझो ऐसा, आंधियों से ना बुझो ऐसा, उजाला
हो जाओ तू नवाज जुब तू से सितारा हो जा माझ्या आजोबा कालगतीत काशीनाथची मागणी म्हणतात पुण्याई बा भीमाची घरच्या घरी मिळाली ज्यांचं आयुष्य बाबासाहेबांचे गीते लिहिण्यात आणि गाण्यात गेलं ते माझे आजोबा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी सुद्धा गाण्याचा प्रयत्न करतोय पुण्याई बा भीमाची घरच्या घरी मिळाली भगवान गौतमाची मला चाकरी मिळाली की पुण्याई बा भीमाची घरच्या घरी मिळाली भगवान गौतमाची मला चाकरी मिळाली नवकोटीचा कृपाळू मरुनी देव झाला ज्याच्यामुळे सुखाची मला भाकरी मिळाली मला सुखाची भाकरी आणि या ठिकाणी उपस्थित कवी महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी गायक तबला वादक गुरुतुल्य माझे मोठे बंधू राहुल दादा कांबळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे आपण सर्वांनी ते लिहितात जीवनात माणसाच्या तथ्य काय आहे जीवनात माणसाच्या तथ्य काय आहे पंचशिलात शोधा पथ्य काय आहे की जीवनात माणसाच्या तथ्य काय आहे पंचशिलात शोधा तथ्य काय आहे की जीवनात माणसाच्या तथ्य काय आहे पंचशिलात शोधा पथ्य काय आहे राहुल मी धन्य झालो बुद्धाचा धम्म घेऊन उपदेश त्यांचा वदतो की सत्य काय आहे सत्य काय आहे आणि या भागातील सुंदर गायक कैलासजी दुधे साहेब यांच्याकडनं 100 रुपये मिळाले जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी एका गायकाकडनं गायकाला भेट आली म्हणजे पोलिसाच्या खिशातून पैसे काढण्यासारखं आहे पोलिसाच्या खिशातून चोरानं पैसे काढले असं कसा तो 100 रुपये मिळाले आभारी आहे सूर्याचा तेजो प्रकाश आज या माता रमाई जयंती निमित्त एक सुंदर जयंती गीत सुद्धा मी माता रमाईसाठी आणलेला आहे ऐका 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 सूर्याचा तेजो प्रकाश वंदन करीत आहे मायेचे ते अवकाश वंदन करीत आहे की सूर्याचा तेजो प्रकाश वंदन करीत आहे मायेचे ते अवकाश वंदन करीत आहे तिच्या कर्तृत्वाची उंची पाहून या प्रणय रमाईला हे निळ आकाश वंदन करीत आहे आणि म्हणून बोलायचं आहे जास्त वेळ
वेळ न घेता वंदन गीत सुरुवात करतोय. वंदन सुद्धा माता रमाईसाठी, कारण आज माता रमाईचा जन्मोत्सव संपूर्ण भारतात साजरा होत आहे. ज्याप्रमाणे आपण बापाची जयंती साजरी करतो त्याचप्रमाणे आईची सुद्धा जयंती थाटामाटात आणि डीजेत आपण साजरी करायला पाहिजे. आता आपल्या समाजानं सुरुवात केलेली आहे. धम्म परिषद घेऊन का होईना गावात ज्याप्रमाणे आपण बाबासाहेबांची रॅली काढतो तसंच माता रमाईची सुद्धा रॅली काढायला पाहिजे असं मला तरी वाटते. म्हणून ऐका आज सुखाने सन्मानाचं जीवन मिळालंय बाबासाहेबांमुळे. त्या बाबासाहेबांना बाबासाहेब घडवणारी माता रमाई खरे उपकार त्या माता रमाईचे आहे. जर रमाईनं बाबासाहेबाला साथ दिली नसती तर कदाचित आपल्याला बाबासाहेब पाहायला मिळाले नसते. म्हणून आज जे काही आहे सगळं माता रमाईमुळे. आज सुखाने जगतो वंदन हे म्हणून तुझला या लेकराचे, म्हणून तुझला या लेकराचे वंदन हे त्रिवार रमा. सुद्धा त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील ख्यातनाम बँजो वादक माझे काका गौतमजी वासनिक खूप सुंदर वाजवतात. मी लहानपणीपासून त्यांना बघतोय. आज त्यांच्याकडनं हे आशीर्वाद मला 100 रुपये मिळाले. मी फार फार आभारी आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे आज सुखाने जगतो आज सुखाने
घडी गळ्यात सोन्याची चेन आहे. अरे हा कोण्या देवी देवतांचा चमत्कार नसून इतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चेन आहे. ये लाइन पेश कर रहा हूँ. स्मृति से शायर प्रताप सिंह गोदड़े कहते हैं कि 14 अप्रैल को लेती हुई अंगड़ाई लगती है. 14 अप्रैल भैया कमेटी के जितने भी लोग हैं, हाँ गवई साहब, दादा, पोलीस पाटील साहब कुठे गेले आहे ना? हाँ ऐका कि 14 अप्रैल को लेती हुई अंगड़ाई लगती है. 14 अप्रैल तो लेती हुई अंगड़ाई लगती है. महू से आई पुरवाई हमें शहनाई लगती है. 14 अप्रैल तो लेती हुई अंगड़ाई लगती है. महू से आई पुरवाई हमें शहनाई लगती है. करम है भीम बाबा का ये भीम की नगरी देखो तो. करम है मेरे भीम बाबा का भीम की नगरी देखो तो. रसीले आमों की जैसी घनी अमराई लगती है. और करोड़ों के लिए मेरे भीम बाबा खुद बने हैं पीपल. करोड़ों के लिए मेरे भीम बाबा खुद बने हैं पीपल. और उसी पीपल की ठंडी छाव हमें माता रमाई लगती है. आपको बैठ बंद हो गया. आज सुखाने सबको वंदन म्हणून तुझला या लेकरांचे वंदन हे त्रिवार रमा. आज जे काही आहे माता रमाईच्या पूजेला, कारण मानवतेच्या त्या समतेच्या साथ दिली.
समतेसाठी आणि समतेसाठी. बाबासाहेबांचा संघर्ष समतेसाठी होता. अरे आम्ही माणूस आहो, आम्हाला माणसासारखं जगवल्यास गेल्या पाहिजे. बाबासाहेबांचा लढा समतेसाठी. त्या समतेच्या लढाईमध्ये माता रमाईनं बाबासाहेबांच्या पाठी राहून खंबीरपणे साथ दिली. म्हणून कवी लिहिते आहे, मानवतेच्या त्या समतेच्या भीमलढ्याला साथ दिली. स्पर्धा करण्या या विश्वासी, स्पर्धा करण्या या विश्वासी, स्पर्धा करण्या या विश्वासी, रमाई तू अवघात दिली. कि भूखे बच्चों की यहाँ आवाज थी रमाई. भूखे बच्चों की यहाँ आवाज थी रमाई, बेबस ना कहो उसे जाबाज थी रमाई. भूखे बच्चों की आवाज थी रमाई. माता रमाई ना त्या उपाशी मुलांसाठी आपल्या बांगड्या विकल्या मित्रांनो. त्या मुलांची आवाज होती. बेबस म्हणता तुम्ही माता रमाईला. रमाईला अडकली कोणी म्हणता. अरे माता रमाईनं एवढे पुस्तक वाचले होते की माझ्यासारखा तरुण वाचू शकत नाही. बाबासाहेबांच्या सहवासात राहून बाबासाहेबांनी रमाईला शिक्षित रमाई बनवलं. पण शिक्षित रमाई आजकाल कोणी सांगत नाही. सगळे अडाणीच रमाई सांगतात. रमाईनं काळ्या वेचल्या, रमाईनं गोवऱ्या वेचल्या, रमाईचा त्याग सगळे सांगतात. अरे शिक्षित रमाई सांगायला पाहिजे. कारण मानवतेच्या त्या समतेच्या भीमलढ्याला साथ दिली. स्पर्धा करण्या या विश्वासी, स्पर्धा करण्या या विश्वासी, स्पर्धा करण्या या विश्वासी, रमाई तू अवकात दिली.
यांच्याकडनं सुद्धा 100 रुपये आभारी आहे. तुझीला या लेकरा म्हणून तुझीला या लेकरा वंदन आपत्तीचा आयुष्यभर जिने केला प्रतिकार. आपत्तीचा आयुष्यभर जिने केला प्रतिकार. भरला आमच्या अंगी तो क्रांतीचा हुंकार. अरे आपत्तीचा आयुष्यभर जिने केला प्रतिकार. भरला आमच्या अंगी तो क्रांतीचा हुंकार. अरे वंदनीय ठरली जगी आमची माय पाटील. संघर्षमय होता जिच्या जीवनाचा तो भार. दुसरं कडवे का त्याग तुझा तो माझा रमायचा त्याग तुझा तो श्रेष्ठ ठरला. त्याग तुझा तो करुणेचा झाली सागर. त्याग तुझा तो श्रेष्ठ ठरला. करुणेचा झाली सागर. त्याग, करुणा, ममता, माया, मैत्री, बुद्धाचा धम्म, धम्म परिषद, सगळं बुद्धाचं तत्वज्ञान माता रमाईमध्ये आम्हाला दिसतं. बुद्ध रमाई जर तुम्ही पद्धतशीर वाचली, दिमागानं वाचली तर तुम्हाला रमाईमध्ये बुद्ध दिसल्याशिवाय राहणार नाही. कवीला दिसलाय, कवीने लिहिलंय काय ऐका की मुले पोटची ती मातीत गाळताना, मुले पोटची ती मुले पोटची ती मातीत गाळताना. जरा यहाँ पे जितने भी शायर लोग हैं, गायक लोग हैं, और जितने भी लोग जो बाबा साहब को बाप और माता रमाई को मानते हैं वो मचल जाएंगे. कि मुले पोटची ती मातीत गाळताना, मुले पोटची ती मातीत गाळताना, बुद्ध मिळाला मजला रमाई चालताना. मुले पोटची ती मातीत गाळताना, बुद्ध मिळाला मजला रमाई चालताना. प्रज्ञाशील करुणा धम्माचा सार भेटे, काळीज म्हा रमाचे बुद्ध विहार वाटे. लाजवला सूर्य तिने आयुष्य जाळताना, बुद्ध मिळाला मजला रमाई चालताना. कारण पचवून ते विषारी काळाचे सारे दंश,
वाचवून ते विषारी काळाचे सारे दंश वाचवले मार रमाने हे कोटी राजहंस तुटली अनेक वेळा आम्हास जोडताना बुद्ध मिळाला मजला रमाई चालताना राहुल दादा कांबळे जिथे कुठे असतील त्यांनी ऐकावं ये लिखा है हमारे बड़े भाई जरा खड़े होकर नीलेश दादा पवार जोरदार टाळ्या वाजवा नीलेश दादासाठी नीलेश त्यांनी काय म्हणतात की बुद्धा समान समता ममतेची झाली आगर बुद्धा समान समता ममतेची झाली आगर ज्ञान सागराची पत्नी दुःखाची प्याली सागर रडावा बोधी सत्व तिला निहाळताना बुद्ध मिळाला मजला रमाई चालताना शेवटचं कळवा या गीताचे कवी आदरणीय माझे मोठे बंधू निलेश दादा पवार म्हणतात काय भीमवादळाची सावली होऊन प्रेरणा दिली तूच खरी वादळाची सावली हो रमाईने दिलेली प्रेरणा खरी माता रमाईची प्रेरणा घ्यावी माता रमाईचे आज मुली इंस्टाग्राम वापरतात इंस्टाग्राम त्याच्यावर सुंदर रील बनवतात माता रमाईच्या गाण्यावरती बनवतात की नाही का इकडल्या पोरी चांगल्या दिसतील इकडल्या पोरी नसून बनवत आमच्या गावाकडल्या पोरी त्या बनवते इकडल्या पोरी चांगल्या ना बनवते का मावशी काही तर मावशी आहे बनवते नाही चांगला आहे बनवल्या पाहिजे आहे की नाही रील इंस्टाग्राम फेसबुक ऐका कुणाल कांबळे कोकणातून लिहितात की प्लास्टिक वापरले जाते हिल्स बनवण्यासाठी प्लास्टिक वापरले जाते हिल्स बनवण्यासाठी हिल्स ते असं पुरी घालते चप्पलची सॅन्डल पुरी असल्या तर उंच दिसते आहे प्लास्टिक वापरले जाते हिल्स बनवण्यासाठी
लोखंडाची गरज लागते ग्रिल्स बनवण्यासाठी. रमाईचे गुण आचरणात आणण्याची गरज असताना कुणाल रमाईच्या गाण्याचा वापर करतात मुली रील्स बनवण्यासाठी. रमाईच्या गाण्याचा वापर करतात मुली रील्स इंस्टाग्राम. म्हणून गाड्या कमी वाजल्या. आवडला नाही तुम्हाला? सॉरी, मला माफ करा. पण जे सत्य परिस्थिती आहे ते सांगणं समाजाला खूप गरजेचं आहे. वाईट वाटून घेऊ नका, मी तुमचा लहान भाऊ आहे. काही विषय नाही. वादळाची सावली होऊन कालचे सारे मुके आई, कालचे सारे मुके आई, कालचे सारे मुके आई, कालचे सारे मुके आई. झाले बोल के उमेशपरी, धन्य